व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे प्रशांत परफॉर्मन्समध्ये. नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. कालसुद्धा मला कंप्लीट करता आला नाही आहे, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये होतो पूर्ण. काल आपण बघितलं की 2 दिवस आपण पूर्ण शिमला एक्सप्लोअर करत होतो, शिमला फिरत होतो. सो ट्रॅव्हलिंगमध्ये झिगझॅग वळणावळणाचे रस्ते वगैरे वगैरे याच्यामध्ये संपूर्ण दिवस निघून जातो. सो एवढं काही लॉग वगैरे करताना किंवा कंप्लीट करताना काही गोष्टीमध्ये अडथळे येतात. बरेच काही अडथळे असतात, त्यांना सॉल्व करावं. त्याच्यामध्ये काही काही राहून जातं. सो ते लॉग कंप्लीट करता येत नाही. आणि रात्री आल्यानंतर थंडी, इतकी भयंकर थंडी असते. सो मोबाईल असो किंवा काही हातामध्ये घेण्याची म्हणजे इच्छाच राहत नाही. सो त्यामुळे तो व्लॉग कंप्लीट करता येत नाही आपल्याला. सो काल रात्रीचं टेम्परेचर होतं जवळजवळ 1 डिग्री, नेहमीप्रमाणे. परवा पण सेम होतं, कालसुद्धा सेमच टेम्परेचर. आणि मॉर्निंगला तर 0पर्यंत गेलेलं, पाऊस पडलेला आहे. आणि आज सकाळच पाऊस पडलेला आहे. सो वातावरण आणखी थंड झालेलं आहे. सो आता आपण पुढच्या जर्नीसाठी निघत आहोत. सो त्याच्यासाठी रेडी झालेलो आहोत. मी दाखवतो काय रेडी झालेलो, काय कशा प्रकारे बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे आपली सर्व. सो हे बॅग पॅकिंग झालेलं आहे. इथून सगळं उचललेलं आहे. हा पसारा आहे सगळा. बाहेरचा व्ह्यू तर दिसणार नाही, संपूर्ण धुकं पडलेलं आहे मे बी. आणि मी काही अशा प्रकारे रेडी झालेलो आहे. पण एक आहे, अजून काही मी जॅकेट वेअर केलेलं नाही. केस सेट होत नाही आहेत ॲक्च्युली. थंडीमुळे मे बी केसांनासुद्धा थंडी लागलेली आहे. सो आपण भेटूया आता पुढे आता मे बी जी बी करून ठिकाण आहे. जवळजवळ आता आजची जर्नी आपली आहे ती 12 तासाची जर्नी आहे आजची. जवळजवळ 10 ते 12 तासाची जर्नी आहे. सो मध्ये आपल्याला बऱ्याच स्पॉटला आपल्याला व्हिजिट द्यायची आहे. आणि आपल्याला सर्व एक्सप्लोअर करायचं आहे. होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त एक्सप्लोअर करेन, जर थंडी नसेल तर. कारण थंडीमध्ये काय हातामध्ये जे ग्लोव्ज वगैरे असतात, मोबाईल कॅमेरा काही ऑपरेट करता येत नाही आपल्याला. सो ते सगळं बघून आपल्याला सर्व हँडल करावं लागतं. सो सगळेच गारटलेले असतात थंडीमध्ये, तरी पण आम्ही एन्जॉय करायला जातो तिथे. बट तेवढं एक्सप्लोअर करता येत नाही, कारण तो कॅमेरा किंवा मोबाईल असो, तो आपल्याला जो कॅरी करून हे करायचं असतं, ऑपरेट करायचं असतो, ते जमत नाही ग्लोव्ज घालून. आणि ग्लोव्ज काढला तर पूर्ण हात फ्रीज होऊन जातात. सो त्यामुळे तो लॉक करता येत नाही मेन तर आपल्याला. सो चला मग आता निघण्याची तयारी झाली आहे. सगळे रेडी झालेले. ॲक्च्युली नाश्ता पण झालेला आहे. मी उठण्यासाठी थोडा लेट केलं. म्हणजे बोलतात ना, त्या ब्लँकेटमधून बाहेर येण्याची इच्छाच होत नाही. सो लेट 5 मिनटं करत लेट झालेले. 9 वाजता आपल्याला निघायचं आहे. जवळजवळ 8:45 झालेले आहेत आता. आणि गाडीवाल्याला सुद्धा कॉल केलेला आहे, तो पण येतच असेल. सो चला भेटूया आता डायरेक्ट आपण गाडीमध्ये. आणि मी आणि माझ्या धर्मपत्नी रेडी झालेल्या आहेत. पाहू शकता, जास्तच काहीतरी प्रोटेक्शन आहे. आणि मी बघा गरिबांसारखा चालतंय. मी मॅनेज करून जायचो थंडीमध्ये. भेटू आपण आता पुढे. सो आपण आपला लुक थोडासा चेंज केलेला आहे. हो काहीतरी वेगळं असं. हे बघा, सकाळचे 9 वाजलेत आणि याच्याच वरती स्नोफॉल पण होत आहे. आणि पाहू शकता तुम्ही, तोंडातून सुद्धा बोलताना वाफा निघत आहेत. सो क्लायमेट ॲक्च्युअलमध्ये एकदम मस्तच झालेलं आहे. फक्त पावसाऐवजी जर स्नोफॉल इथे पण झाला असता तर मजा आली असती. म्हणजे मायापासून 1 किलोमीटरवरती स्नोफॉल होतोय, बट इकडे पाऊस पडतोय. पण पावसाचं जे तारा आहेत ते एकदम जाड आहेत. आणि हा बर्फच आहे. आणि तुम्ही पाहू शकता, बर्फच बघतोय, हा बर्फच पडतोय. एवढ्या जाडे आहेत ना हे. सो ॲक्च्युली स्नो नाही आहे, हा बर्फ आहे. हा जाडा एकदम असा बर्फ आहे. सो
फायनली इकडे मिळालेलं आहे आपल्याला शिमलामध्येच, पण पुढे आणखी वाट लागणार आहे. पाहूया, आपण मजा पण करू. आणि आपलं सामान आलेलं आहे आणि सर्व रेडी झालेले आहेत. गाडीची वेटिंग चालू आहे. सध्या आपण रस्त्याच्या मध्ये जीबीला चाललो आहे सध्या, आणि गावामध्ये थांबलेलो आहे. पेट्रोल रिफिलिंग चालू आहे आणि वॉशरूम वगैरे गेलेले आहेत. आणि इथे सुद्धा आंब्याची झाडं वगैरे आहेत. आंब्याची शेती पण केली जाते इकडे. जे न दिसणारे डोंगर आहे आपल्याला त्याच्या पार जायचं आहे. मनालीला समोरच दिसत आहेत जे 20 डोंगर आहेत. ते 20 डोंगर पार करून आपल्याला मनालीला जायचं आहे याच साईडला.
सध्या आपण एका डॅमवरती थांबलेलो. माझ्या मागच्या व्ह्यू बघू शकता, फार सुंदर असा डॅम आहे आणि व्ह्यूसुद्धा फार छान आहे. आणि इथे एक रोपवे आहे जो मंदिराकडे जातो आहे. हा तो रोपवे आहे जो एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जातो आहे. माता बंगलामुखी देवीचं मे बी मंदिर आहे दुसऱ्या डोंगरावर, त्याच्यासाठी हा रोपवे बनवला आहे. एक्झॅक्ट माझ्या मागच्या डोंगरावर तुम्ही पाहू शकता ढग आहेत, त्या डोंगरावरती आहे मंदिर, त्यासाठी हा रोपवे बनवलेला आहे. आणि सेम मागे एक डॅम्प आहे. हा डॅमचा संपूर्ण व्ह्यू आहे.
तीर्थन व्हॅलीला आलेलो आहोत, म्हणजे आता हॉटेलच्या जवळपासच आहोत आणि व्ह्यू खरोखर एकदम म्हणजे मन भावून टाकेल असे व्ह्यूज आहेत सगळे. म्हणजे जेवढं बघावं तेवढं डोळ्याला आकर्षित करेल एवढंच आहे की आपण जेवढं बघू तेवढं कमीच आहे. रस्ते म्हणजे थोडे रस्ते आहेत ठीक आहेत, एकदम छोटे रस्ते आहेत, खूप सांभाळून चालवावं लागतं आणि व्ह्यूज तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. म्हणजे असे व्ह्यूज बघण्यासाठीच लोक एवढा खर्च करून लांबून लांबून लोक इथे येतात आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी. सो भेटू आपण आता हॉटेलवरतीच डायरेक्ट. तुम्ही ही घरं वगैरे पाहू शकता, झूम करून दाखवतो. म्हणजे डोंगरांवरती कुठे कुठे घरं बांधलेली आहेत पाहू शकता तुम्ही. म्हणजे ही घरं जी आहेत आणि मी झूम आउट जरी केलं तरी तुम्ही डोंगर आहे आणि ही आहे ती नदी आहे. ती दोन साईडला जे डोंगर आहेत त्यातून ही नदी वाहते. कंटिन्यू रोड साईड नदी आहे ही. खरोखर सुंदर असे व्ह्यूज आहेत. म्हणजे जो कोणी इंडियामध्ये ॲटलिस्ट राहत असेल त्याने एकदा तरी हे सर्व ठिकाणी एक्सप्लोअर करावेत. म्हणजे सगळं म्हणजे फक्त जगू नये तर कधी तरी एकदा तरी या जागेला व्हिजिट करावी. जसं कोकण आहे सेमच आहे आपलं हे, पण कोकणात कोणी गेलं असेल, कोकणातले जे असेल त्यांना माहिती असेल, पण सेमच आहे. फक्त डिफरन्स एवढाच की इकडे जे स्नोफॉल आणि एक वेगळीच अशी वाईब्स आहे इकडच्या डोंगरांमध्ये. इकडचे असणारे जे ऋतू आहेत, मे बी इकडे 4-5 ऋतू होत असतील ॲट अ टाईम. कधी बर्फ पडतो, कधी पाऊस पडतो, कधी थंडी, तर कधी ऊन. म्हणजे एक वेगळा जसा फील होतोय. सो आणि व्ह्यूज तर डोळ्याला आकर्षित करणारे सर्वात मोठे तर आहेत व्ह्यूज. वाव. सो आपण हॉटेलमध्ये आलेलो आहे. शारदा रिसॉर्ट करून हॉटेल आहे आणि हॉटेलचा एक म्हणजे हा एक व्ह्यू आहे. हा आउटसाईड आहे आणि मेन हॉटेलचा तुम्हाला दाखवतो. हे आपले 3 रूम आहेत लाईनीत. हा आपला रूम असणार आहे. स्पेशियस असा आपल्याला इम्पॉर्टंट असणारा टॉयलेट आणि आपण हिटर आहे, गिझर आहे, हा बेड आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट स्पेशियस अशी बाल्कनी आणि हा समोरचा रिव्हर व्ह्यू जो मनाला जास्तच आकर्षित करतोय. आणि हे तिन्ही बाल्कन्या आपल्याच राहणार आहेत या 2 दिवसासाठी. आणि हा व्ह्यू
आणि सध्या थंडी तर अफलातून आहे. म्हणजे जवळजवळ आत्ताच वाजलेले 5 संध्याकाळचे आणि टेम्परेचर जवळपास 1 ते 2 डिग्री आहे. नाकातून वगैरे पाणी येतं आहे, पण व्ह्यू मजे करताना पण तेवढाच आनंद पण होतो आहे की अशा ठिकाणी एकदा व्हिजिट करायला मिळाली. करून खरंच प्रत्येकाने इकडे यावं आणि एकदा तरी व्हिजिट करावी अशा ठिकाणी. म्हणजे एक असं स्थळ आहे हे की फार कमी जण येतात अशा ठिकाणी. तीर्थंकर व्हॅली करून याचं नाव आहे, जीबी. सो फार छान. आणि मेन तर इकडचे जे लोक आहेत ते फक्त ॲपलच्या शेतीवरती आणि एक कोणतं तरी फळ आहे त्या दोनकांची शेती करतात फक्त 2 महिन्यासाठी, 2 ते 3 महिन्यासाठी, जी की जून ते ऑगस्टमध्ये ही फळं येतात आणि त्याच्यावरतीच ते पूर्ण वर्षभराचं आपलं म्हणजे हे करतात. त्यांचं सगळं काही त्याच्यावरतीच डिपेंड असतं. आणि दुसरं म्हणजे त्यांचं हॉटेल्स वगैरे जे छोटे छोटे असे हॉटेल्स बांधून ठेवलेले आहेत जे पर्यटकांसाठी ते भाड्याने देतात, रेंटवरती देतात आणि त्यांचा गुजारा करतात. सो फार सुंदर असं मागे बघूच शकता तुम्ही, फार सुंदर. आता या सगळ्या वाईबनंतर हॉटेल वगैरेमध्ये चेक इन वगैरे झालं, आपलं सगळं सेटलमेंट झालं आणि आता आपण करायला आलो आहे बॉन फायर. आता आपली पब्लिक येते, आता आजूबाजूला कोण दिसत नसेल. आणि हे ॲक्च्युअलमध्ये आपलं हॉटेल आहे, बाहेरून व्ह्यू आहे हा हॉटेलचा. आणि रात्रीचं तुम्हाला दिसत नसेल काही, पण ही जी लाईटिंग दिसते ही डोंगरांवरती जे सगळे घरे आहेत त्यांची लाईट्स दिसत आहेत आणि खूप वरपर्यंत तुम्हाला दिसत असेल. ही शेवटची लाईट तुम्हाला दिसत असेल ती तुम्हाला असं वाटतं तारा किंवा चांदणं आहे, पण ते घर आहे कोणाचं तरी. एकदम लाईटमध्ये एकदम चमकतं आहे ते आणि ते अशा वाटतात तारे आहेत, बट ते तारे नसून ती लाईटीच, ती घरच आहेत. आणि ही आपली बॉनफायर जळते. आता इथेच आपल्याला थोडी मजा करायची आहे. आताच रूमवरती आताच आपण थोडी पार्टी करत होतो, पण त्यांनी तोपर्यंत बॉनफायरसाठी बोलवलं खाली तुम्ही पार्टी करू शकता बॉनफायर लावून. सो त्यांनी बॉनफायर आपल्याला लावून दिली आहे. म्हणजे थंडी एवढी आहे की आत्ता 2 मिनटं आधी स्नोफॉल होऊन गेला. सो ते म्हणाले होते की स्नोफॉल वगैरे झाला, पाऊस वगैरे, तर आपण बॉनफायर करू नाही शकणार. बट स्नोफॉल पडून गेला आणि आत्ताचं टेम्परेचर आहे जवळजवळ -1 1°C आणि त्याच्यामध्ये एवढी थंडी आहे. आणि अर्ध्या 1 तासानंतर सांगतायत की मायनसमध्ये जाणार आहे टेम्परेचर. आणि रात्री या ठिकाणचं टेम्परेचर जवळजवळ -3 to -4पर्यंत जातं ते. आणि स्नोफॉल जात असतो, ते क्लायमेटवरती डिपेंड असतं. बट तरीही फारच जास्त थंडी आहे, म्हणजे असहनीय थंडी आहे. जो सहन करू शकतो त्याच्या, जे आता इथे राहतात ते त्यांना इकडची सवय झाली आहे या क्लायमेटची. बट जे कोणी मुंबई वगैरे अशा ठिकाणावरून येत आहेत त्यांच्यासाठी, ते जर या जागेला व्हिजिट देणार असेल तर नक्की त्यांनी संपूर्ण तयारी करून यावी. गरम कपडे त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त असावेत आणि येऊ शकता. पण एन्जॉय एक नंबर आहे या ठिकाणी, मजेच आहेत, मजे म्हणजे आमचे. सो मला तरी फार आनंद झाला या ठिकाणी व्हिजिट देऊन, कारण खूप कमी लोक इथे व्हिजिट देतात. सो तुम्ही नोट डाऊन करा, तीर्थन व्हॅली करून नाव आहे जागेचं. जे जीबी करून एक शहर आहे, त्याच्यामध्ये शहर आहे समथिंग आहे, जीबी करून असं त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये तीर्थन व्हॅली एक प्लेस आहे, पूर्ण व्हॅलीच आहे तिथे. आणि सगळं शहर जे आहे ना ते संपूर्ण नदीकाठावरच वसलेलं आहे. संपूर्ण नदी वाहते आणि आजूबाजूनी संपूर्ण डोंगर रांगा आहेत आणि त्याच्यामध्येच वसलेली ही शहर आहे. आणि हॉटेल्स, घरं, पुन्हा ॲपलच्या शेती, आणखी एक कोणतं तरी फळ आहे त्याच्यामध्ये, जे इथे फक्त त्याच्यावरतीच सर्वांचा उदरनिर्वाह असतो. जे 2 ते 3 महिने इथे पिकवलं जातं आणि त्याच्यानंतर ते एक्सपोर्ट वगैरे करून
त्याच थ्रू त्यांची घरं वगैरे चालतात. असं इथलं राहणीमान आहे. आणि स्वस्त राहणीमान, चांगलं राहणीमान आणि उत्कृष्ट दर्जाचं राहणीमान हे मी म्हणेन. आपण हे रेस्टॉरंट आहे या रिसॉर्टचं आणि याच रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आलेलो आहोत. या थंडीमध्ये ओपन रेस्टॉरंट आहे, फार मस्त छान आहे. कोणाला यायचं असेल तर शारदा रिसॉर्ट करून आहे तीर्थन व्हॅलीमध्ये, नक्की विजिट द्या. फार छान अशी सेटलमेंट आहे, फार छान असे व्ह्यूज आहेत. पूर्ण ओपन रेस्टॉरंट आहे, म्हणजे खाली राहण्यासाठी आहे आणि वरती रेस्टॉरंट आहे. फार सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे त्यांनी, म्हणजे प्रत्येक टेबलचं वेगवेगळी अशी फार छान आहे. नक्की विजिट करा. कोणी जर या साईडला आलं तर खरंच सांगतो नक्की विजिट करा. प्राईस लिस्ट पण इकडे लावलेली आहे, दाखवतो मी तुम्हाला, बघून घ्या. बॉनफायर करून पण मजा आली. बॉनफायर करून गेम्स खेळलो, बरंच काही एन्जॉयमेंट केली, डान्स केला. आणि आता जेवणाची वेळ झाली, सो जेवणासाठी आलो. सगळी अरेंजमेंट आहे या रेस्टॉरंटची. या ऐश्वर्या आमची टीचर, काय माहीत नाही कोणत्या तरी विचारात पडली आहे. तिला कोणीतरी OTP नाही दिला आहे, बाकीचे तिकडे टाईमपास करत आहेत.